श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध. दशक 3. स्वगुण परीक्षा नाम. समास 7. आधी भौतिक ताप. श्रीराम. मागा झाले निरूपण आध्यात्मिकाचे लक्षण, आता आधी भौतिक तो कोण सांगिजेल श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की मागील समासात आध्यात्मिक तापाचे लक्षण वर्णन केले. आता आधी भौतिक ताप कोणता ते सांगितले जाईल. सर्वभूतेन संयोगात सुखम दुःखं च जायते, द्वितीय ताप संताप सत्यम चैवाधि भौतिकः. सर्व भूतमात्रांच्या संयोगाने जे सुख दुःख उत्पन्न होते त्या दुसऱ्या दुःखाला यथार्थ रीतीने आधी भौतिक असे म्हणतात. सर्व भूतांचे निसंयोगे सुख दुःख उपजो लागे, ताप होता मनभंगे या नाव आदी भौतिक श्रीराम. सर्व भूतांच्या संयोगाने जे सुख दुःख उत्पन्न होते त्याने ताप होऊन मन दुःखी होते, त्याला आधी भौतिक असे म्हणतात. तरी या आधी भौतिकाचे लक्षण प्रांजळ करू निरूपण, जेणे अनुभवास ये पूर्ण ओळखी तापत्रयाची श्रीराम. तरी आता या आधी भौतिक तापाची लक्षणे स्पष्टपणे वर्णन करूया, म्हणजे त्या योगे तापत्रयाची चांगली ओळख होऊन अनुभवही येईल. आधी भौतिक दुःखे पुढील प्रमाणे. ठेचा लागती मोडती काटे, विजती शस्त्रांचे घायटे, सलसिलका आणि सरांटे या नाव आधी भौतिक श्रीराम. ठेच लागणे, पायात काटे मोडणे, शस्त्रांचे घाव लागून जखमा होणे, लाकडाचे बारीक काट्यासारखे कुचळ, चुया आणि सराटे इत्यादी घुसणे, अंग्या आणि काच कुहिरी, आवचटा लागे शरीरी, गांधील येऊन दंश करी या नाव आधी भौतिक श्रीराम. आग्या वनस्पती शरीरास अकस्मात लागून आग होणे किंवा खाच कुहिरी लागून अंगास खाज सुटणे, गांधील बाशी येऊन चावणे. मासी गोमासी मोहळ मासी, मुंगी तेल मुंगी डांस दसी, सोट जळू लाग यासी आधी भौतिक बोली जय श्रीराम. माशी, गोमाशी, मोहोळ माशी, मुंगी, तेल मुंगी, डास यांनी दंश करणे किंवा सोट म्हणजे रक्त पिणारा किडा किंवा जळू अंगास चिकटणे. पिसा पिसोळे चांचण, कुसळे मुंगळे ढेकुण, विसीफ भोवर गोचिड जाण या नाव आधी भौतिक श्रीराम. पिसवा, पिसोळे, चांचड, कुसळे, मुंगळे, ढेकुण, इसप उत्पन्न करणारे किडे, भुंगे, गोचिड यांचा दंश. गोंबी, विंचू आणि विखार, व्याघ्र, लांडिगे आणि शुकर, गवसायळ, चामर या नाव आधी भौतिक श्रीराम. गोम, विंचू आणि साप, वाघ, लांडगे आणि डुक्कर, साळू, सांबर यांचे दंश. रानगाई, रानम्हैसे, रानशकट आणि रिसे, रानहाती, लावपिसे या नाव आधी भौतिक श्रीराम. रानगाई, रानम्हशी, रानबैल, अस्वले, रानहत्ती इत्यादी जनावरांचा मार आणि डाकिणीमुळे लागणारे वेड. सुसरीने ओढून नेले, काते आवची ते बुडाले, अथवा खळाळी पडिले या नाव आधी भौतिक श्रीराम. सुसरीने ओढून नेणे किंवा अवचित बुडून मरणे अथवा पाय घसरून प्रवाहात पडणे. नाना विखारे आजगर, नाना मगरे जळचर, नाना वनचरे अपार या नाव आधी भौतिक श्रीराम. नाना विषारी साप अथवा अजगर, मगरी वगैरे नाना जलचर प्राणी यांनी ओढून नेणे, अनेक जंगली प्राण्यांपासून दुःख होणे. अश्व, वृषभ आणि खर, स्वान, शूकर, जंबुक, मार्जर, ऐसी बहुविध क्रूर या नाव आधी भौतिक श्रीराम. घोडा, बैल, गाढव, कुत्री, डुक्कर, कोल्हे, मांजर अशा अनेक क्रूर पशूंमुळे दुःख होणे. ऐसे कर्कशे भयानके, बहुविध दुःखदायके, दुःखे दारुणे अनेके या नाव आधी भौतिक श्रीराम. अशी कर्कश, भयानक, नाना प्रकारे दुःख देणारी अनेक दारुण दुःखे. भिंती माळवदे पडती, कडे भुयेरी कोसळती, वृक्ष अंगावरी मोडती या नाव आधी भौतिक श्रीराम. भिंती आणि गच्च्या कोसळणे, कडे भुयारे कोसळून अंगावर पडणे किंवा झाडे मोडून अंगावर पडणे. कोणी एकाचा श्राप जडे, कोणी एके केले छेडे, अधांतरी होती वेडे या नाव आधी भौतिक श्रीराम.
कुणा एकाचा शाप बांधणे, कोणीतरी जादूटोणा करणे, कारण नसताना वेळ लागणे. कोणी एके चाळविले, कोणी एके भ्रष्टविले, कोणी एके धरून नेले, या नावादिभूतिक श्रीराम. कुणीतरी फसवणे, कुणीतरी भ्रष्टविणे, कोणीतरी धरून नेणे. कोणी एके दिले विष, कोणी एके लाविले दोष, कोणी एके घातले पाश, या नावादिभूतिक श्रीराम. कुणीतरी विष देणे, कुणीतरी दोषारोप करणे, कुणीतरी फास घालणे. अवचिता सेर लागला, नेणो विभवा चिडला, प्राणी धुरे जाजावला, या नावादिभूतिक श्रीराम. कल्पना नसताना शेराच्या झाडाचा चीक अंगाला लागणे, बिब्बा उतरणे किंवा धुराने जीव घाबरा होणे. इंगळावरी पाय पडे, शिडे खाले हात सापडे, धावता अडखोळे पडे, या नावादिभूतिक श्रीराम. मोठ्या विंचवावर इंगळीवर पाय पडणे, दगडाखाली हात सापडणे, धावताना अडखळून पडणे. वापी कूप सरोवर, गर्ताकडा नदी तीर, अवचिते पडे शरीर, या नावादिभूतिक श्रीराम. विहिरी, कूप, सरोवर, मोठा खड्डा, कडा किंवा नदी तीर या ठिकाणी एकाएकी शरीर पडणे. दुर्गा खाले कोसळती, झाडावरून पडती, तेणे दुःखे आक्रंदती, या नावादिभूतिक श्रीराम. किल्ल्यावरून खाली कोसळणे, झाडावरून पडणे, त्या दुःखाने आक्रोश करणे. सीते ओठ तरकती, हात पावटाका फुटती, चिखल्या जिव्हाळ्या लागती, या नावादिभूतिक श्रीराम. थंडीने ओठ फुटणे, हातपाय टाचा यांना भेगा पडणे, चिखल्या होणे, जिव्हाळी लागणे. अशनपानाची ये वेळे, उष्ण रसे जिव्हा पोळे, दात कसकरे आणि हरळे, या नावादिभूतिक श्रीराम. खाता पिताना उष्ण पदार्थाने जीव पोळणे, दात करकरणे आणि दातात फटी पडणे. पराधेन बाळपणी, कुशब्द मार जाचणी, अन्न वस्त्रे वीण आळणी, या नावादिभूतिक श्रीराम. बालपणी पराधीनतेमुळे शिव्यांचा, वाईट शब्दांचा मार सोसावा लागणे, अन्न वस्त्रांची कमतरता असणे. सासुरवास गालोरे, ठुणके लासणे चिमोरे, आले रुदन न धरे, या नावादिभूतिक श्रीराम. मुलींना सासुरवासापायी गालगुच्चे, ठोसे, चिमटे डागणे इत्यादी जाच सोसताना रडू न आवरणे. चुकता कान पिळीती, का तो डोळा हिंग घालिती, सर्व काळ धारकी धरिती, या नावादिभूतिक श्रीराम. चूक झाली असता कान पिळला जाणे, डोळ्यात हिंग घालणे, सतत धारेवर धरणे. नाना प्रकारीचे मार, दुर्जन मारिती अपार, दुरियंतरे माहेर, या नावादिभूतिक श्रीराम. दुष्टांनी नाना तऱ्हेने मारहाण करणे, मुलींना माहेर दुरावणे. कर्णनासिक विंधिले, बळेची धरून गोंधिले, घोडी जालिया पोळविले, या नावादिभूतिक श्रीराम. कानाला नाकाला भुके पडणे, बळेच धरून गोंधणे, जरा चूक झाली असता आगीचे चटके देणे. परचक्री धरून नेले, नीच याती सदिधले, दुर्दशा होऊन मेले, या नावादिभूतिक श्रीराम. शत्रूचा हल्ला झाला असता त्यांनी धरून नेणे, नीच जातीच्या लोकांना विकून टाकणे आणि त्यामुळे दुर्दशा होऊन मरण पावणे. नाना रोग उद्भवले, जे आध्यात्मिकी बोलिले, वैद्य पंचाक्षरी आणिले, या नावादिभूतिक श्रीराम. पूर्वी जे आध्यात्मिक रोग वर्णन केले आहेत त्यातील अनेक रोग होणे, त्यांच्या उपचारांकरिता वैद्य अथवा मांत्रिक आणणे. नाना वेथेचे निरशन, व्हावया औषध दारुण, बळात्कारे देती जाण, या नावादिभूतिक श्रीराम. अनेक रोगांचे निरसन करण्यासाठी बळजबरीने दारुण औषधे देणे. नाना वल्लीचे रस, काढे गरगोड कर्कश, घेता होय कासा विष, या नावादिभूतिक श्रीराम. नाना वनस्पतींचे रस, काढे व कडवट चाटणे वगैरे घेताना जीव कासावीस होणे, हे सर्व आदी भौतिक तापच आहेत. ढाळ आणि उखाळ देती, पथ्य कठीण सांगती, अनुपान चुकता विपत्ती, या नावादिभूतिक श्रीराम. जुलाब आणि वांतीचे औषध घ्यावे लागणे, कडक पथ्य करावे लागणे, अनुपानात चूक झाल्याने कष्ट होणे. फाड रक्त फासणी, गुल्ल डागांची चाचणी, तेणे दुःखे दुःखवे प्राणी, या नावादिभूतिक श्रीराम. शरीराची चिरफाड करणे, गाठीवर शस्त्राने चिरा पाडणे आणि त्यामुळे रक्तस्राव होणे,
तप्त सडेचे डाग घेणे व त्या योगे दुःखाने व्याकुळ होणे. रुचिक बिबवे घालिती नाना दुःखे दळपे देती. मीरा तोडिती जळवा लाविती या नावा आदिभूतिक श्रीराम. रुईचा चीक अथवा बिब्बा घालणे, नाना दुःखाचे आघात होणे, शिरा तोडणे, जळवा लागणे. बहुरोग बहु औषधे सांगता पारे अगाधे. प्राणी दुःखवे तेणे खेदे या नावा आदिभूतिक श्रीराम. नाना रोग व त्यावर नाना प्रकारचे औषधे आणि उपचार आहेत. ते वर्णन करण्याचे ठरवले तर अपार अगाध असल्याने पुरे पडणार नाही. या दुःखांनी अत्यंत दुःख होणे. बोलविता पंचाक्षरी धुरमार पीडा करी. नाना यातना चतुरी आदी भौतिक जाणीजे श्रीराम. पंचाक्षरी म्हणजे मांत्रिक बोलविला असता त्याने धुराचा मारा करणे अशा नाना प्रकारच्या यातना आहेत. त्या शहाण्यांनी आदी भौतिक म्हणून जाणाव्या. दरवडे घालून या जना तस्कर करीती यातना. तेणे दुःख होये मना या नावा आदिभूतिक श्रीराम. चोर दरोडे घालून लोकांना छळतात, त्यामुळे मनास फार दुःख होणे. अग्नीची ज्वाळे पोळे तेणे दुःखे प्राणी हरंबळे. हानी झाले या विवळे या नावा आदिभूतिक श्रीराम. अग्नीच्या ज्वाळांनी होरपळल्यामुळे व्याकुळ होणे, अन्य नुकसान झाले तरी विव्हळणे. नाना मंदिरे सुंदरे नाना रत्नांची भांडारे. दिव्यांबरे मनोहरे दग्ध होती श्रीराम. नाना सुंदर मंदिरे, अनेक रत्नांचे साठे, अनेक मनोहर दिव्य वस्त्रे इत्यादी जळणे. नाना धान्ये नाना पदार्थ नाना पशु नाना स्वार्थ. नाना पात्रे नाना अर्थ मनुष्य भस्म होती श्रीराम. नाना धान्ये नाना पदार्थ नाना पशु, घरात साठविलेले द्रव्य, भांडी कुंडी, नाना वस्तू आणि माणसे जळून जाणे. आग न लागला असे ती धान्ये बनव्या आणि खडकुती. युक्षदंड जळवून जाती अकस्मात श्रीराम. शेते धान्ये गवताच्या गंजी, मळणीनंतर उरलेले कुठार, ऊस वगैरे अकस्मात जळून जाणे. ऐसा आग न लागला अथवा कोणी लाविला, हानी झाली का पोळला या नावा आदिभूतिक श्रीराम. अशी आग कोणी लावली किंवा आपोआप लागली तरी त्यामुळे नुकसान होणे किंवा भाजणे. ऐसे सांगता बहुत होती वन्हीचे आघात. तेणे दुःखे दुःखवे चित्त या नावा आदिभूतिक श्रीराम. अशा अनेक प्रकाराने आगीपासून नुकसान होतच असते. त्या दुःखाने जीव व्याकुळ होणे. हारपे विसरे आणि सांडे नासे गहाळे फुटे पडे. असाध्य होये कोणीकडे या नावा आदिभूतिक श्रीराम. वस्तू हरवणे, विसरणे किंवा सांडून जाणे, नासून जाणे, गहाळ होणे किंवा पडून फुटणे, परत मिळणे अशक्य होणे. प्राणी स्थान भ्रष्ट झाले, नाना पशु ते चुकले. कन्या पुत्र गहाळले या नावा आदिभूतिक श्रीराम. माणूस स्थानभ्रष्ट होणे, जनावरे चुकणे, मुले मुली बेपत्ता होणे. तस्कर अथवा दावेदार आवछता करीती संहार. लुटिती घरे नेती खिल्लार या नावा आदिभूतिक श्रीराम. चोर किंवा शत्रू यांनी अवचित धाड घालून संहार करणे, घरे लुटणे, दुभती जनावरे पळवून नेणे. नाना धान्ये केळी कापिती, पानमळा मीठ घालिती. ऐसे नाना आघात करीती या नावा आदिभूतिक श्रीराम. शेतातील उभी पिके, केळी वगैरे कापून नेणे, पानमळ्याचे नुकसान व्हावे म्हणून त्यात मीठ घालणे, असे नाना प्रकारचे आघात. मैंद उचले खाणोरी सुवर्णपंथी भुसे करी. ठकू सिंतरू वरपे करी, वरपा घालिती श्रीराम. पेंढारी, उचलेगिरी करणारे बुरटे चोर, काळीज खाणारे, किमयागार, बुलविणारे ठग, लुच्चे लबाड लोक, लुटारू, दरोडेखोर इत्यादींची पीडा. वाटमान्यांनी गाठोडी सोडून द्रव्य व नाना अलंकार पळविणे, उंदरांनी अनेक वस्तू नेणे. मैंद उचले खाणोरी सुवर्णपंथी भुररे करी. ठकू सिंतरू वरपे करी, वरपा घालिती श्रीराम. गठे छोडे द्रव्य सोडिती, नाना अलंकार काढिती. नाना वस्तू मूषक नेती या नावा आदिभूतिक श्रीराम. पेंढारी, उचलेगिरी करणारे भुरटे चोर, काळीज खाणारे, किमयागार, भुलवणारे ठग, लुच्चे लबाड लोक, लुटारू, दरोडेखोर इत्यादींची पीडा. वाटमाऱ्यांनी गाठोडी सोडून द्रव्य व नाना अलंकार पळविणे, उंदरांनी अनेक वस्तू नेणे. वीज पडे हिंव पडे
प्राणी प्रजनी सापडे, का तो महापुरी बुढे या नावादिभूतिक श्रीराम. अंगावर वीज पडणे, अत्यंत थंडी पडणे, मुसळधार पावसात सापडणे, महापुरात वाहून जाणे, बुडणे. भोवरे वळणे आणि धार, ओसाणे लाटा अपार, वृश्चिक गोंबी आजगर वाहोन जाती श्रीराम. भोऱ्यात वळण्यात किंवा धारेत सापडणे, पुरात वाहून येणारी लाकडे, अपार लाटा आणि महापुराबरोबर वाहून येणारे अजगर, विंचू, गोमा इत्यादी प्राण्यांचा त्रास. तयांमध्ये प्राणी सापडला, खडकी बेटी अडकला, बुडत बुडत वाचला, या नाव आदिभूतिक श्रीराम. या सर्वांमध्ये माणूस सापडणे किंवा एखाद्या खडकावर अथवा बेटावर अडकणे, बुडता बुडता वाचणे. मनासारिखा नसे संसार, कुरूप कर्कश स्त्री क्रूर, विधवा कन्या मूर्ख पुत्र, या नाव आदिभूतिक श्रीराम. कुरूप कर्कश आणि निर्दय बायको मिळणे, कन्या विधवा होणे आणि पुत्र मूर्ख निपजणे यांसारख्या कारणांनी प्रपंच मनासारखा न होणे. भूत पिशाच लागले, अंगावरून वारे गेले, अबद्ध मंत्रे प्राणी चढले, या नावा आदिभूतिक श्रीराम. भूत पिशाच लागणे, अंगावरून वारे जाणे, चुकलेल्या मंत्रामुळे मनुष्य भ्रमिष्ट होणे. ब्राह्मण संबंध शरीरी, बहुसाल पीडा करी, शनेश्वराचा धोका धरी, या नावा आदिभूतिक श्रीराम. ब्राह्मण संबंधाने देह झपाटून अनेक वर्षे छळणे, शनीची वाईट दशा, साडेसाती वगैरे येणे. नाना ग्रहे काळवार, काळतिथी घातचंद्र, काळवेळ घात नक्षत्र, या नावा आदिभूतिक श्रीराम. इतर ग्रहांची वाईट दशा येणे, काळवत, काळतिथी, काळवार, काळतिथी, चंद्राचे घातक योग, काळवेळ आणि घात नक्षत्र यांपासून त्रास. सिंक पिंगळा आणि पाली, वखटे होला काक कलाली, चिंता काजळी लागली, या नावा आदिभूतिक श्रीराम. शिंकेचा अपशकून होणे, पाल चुकचुकणे, पिंगळा होला कावळा कलाली इत्यादींनी अपशकून केल्याने चिंता काळजी लागणे. दिवटा सावदा भाकून गेला, अंतरी धोका लागला, दुःस्वप्ने जाजावला, या नावा आदिभूतिक श्रीराम. कुडमुड्या जोशी भविष्य सांगणारा ज्योतिषी यांनी सांगितल्यामुळे काळजी लागणे, वाईट स्वप्ने पडून त्यामुळे भय वाटणे. भालू भुंके स्वान रडे, पाली अंगावरी पडे, नाना चिन्हे चिंता पवाडे, या नावा आदिभूतिक श्रीराम. कोल्हेकुई कुत्र्याचे रडणे, पाल अंगावर पडणे इत्यादी अनेक अपशकुनांच्या योगे मनात चिंता उत्पन्न होणे. बाहेरी निघता अपशकुन, नाना प्रकारे विच्छिन्न, तेणे गुणे भंगे मन, या नावा आदिभूतिक श्रीराम. घराबाहेर पडताना नाना प्रकारे अपशकुन होऊन त्यामुळे मन खिन्न उदास होणे. बाहेरी प्राणी बंदी सापडला, यातने वरपडा झाला, नाना दुःखे दुःखवला, या नावा आदिभूतिक श्रीराम. कैदेत सापडून तेथे अनेक प्रकारच्या यातना भोगाव्या लागणे आणि त्या योगे नाना प्रकारचे दुःख सोसावे लागणे. प्राणी बंदी सापडला, यातने वरपडा झाला, प्राणी राजदंड पावत, जेरबंद चाबूक वेत, दरे मार तळवे मार होत, या नाव आदिभूतिक श्रीराम. राजाकडून दंड किंवा शिक्षा होणे, घोड्याच्या काढण्या, चाबूक, वेताची छडी यांनी मारणे, दरीत लोटून मारणे किंवा तापलेल्या तव्यावर उभे करून मारणे. कोरडे पारंब्या फोक, बहुप्रकारे अनेक, बहुताडिती आदिभूतिक, या नाव बोलिजे श्रीराम. चामड्याचा चाबूक, झाडाच्या पारंब्या आणि फौक म्हणजे झाडाची सालपटे अशी मारण्याची अनेक साधने वापरून दिलेला खूप मार सोसणे. मोघरी मार, बुधले मार, चौखरून ढंगा रणे मार, बुक्या गचांड्या गुडघे मार, या नावा आदिभूतिक श्रीराम. गुरुद्वारी मेघ मारणे, दारूच्या बुदल्यास बांधून आग लावून देणे, चारी बाजूंनी ताणून धरून बडग्यांनी मारणे, बुक्या मारणे, गचांड्या मारणे, गुडघ्यावर मारणे. लता चतराखा सेण मार, कानखडे दगड मार, नाना प्रकारींचे मार, या नावा आदिभूतिक श्रीराम. लाथा मारणे, चपराका मारणे, शेणमारा करणे, कानात खडे खुपसणे, दगडांनी मारणे अशा नाना प्रकारांनी मारणे. टांगणे, टिपऱ्या पिछोडे, बेडी बुधनाल कोलदंडे,
रक्षण निग्रह चहूकडे या नावादिभूतिक श्रीराम. टांगणे, चाप लावणे, दोन्ही हात खेचून मारणे, दोन्ही हात खेचून मागे बांधणे, बेड्या घालणे, झाडाच्या बुंध्याशी नालाकृती बांधून मारणे, कोलदांडे घालणे, इकडे तिकडे जराही हलू न देणे. नाकवणी, चुनवणी, मिठवणी, रायवाणी, गुळवण्याची चाचणी या नावादिभूतिक श्रीराम. नाकात तीक्ष्ण पदार्थ ओतणे किंवा चुन्याचे पाणी, मिठाचे पाणी, मोहरीचे पाणी, गुळाचे पाणी नाकात, कानात वा घशात ओतल्याने यातना होणे. जळामध्ये बुचकेळीती, हस्ती पुढे बांधून टाकीती, हा किती छळीती, यातायाती या नावादिभूतिक श्रीराम. पाण्यात बुचकळणे, हातपाय बांधून हत्ती पुढे ठाकणे, गुरांप्रमाणे हाकणे, छळणे, उगाच कष्ट देणे. कर्णछेद, घ्राणछेद, हस्तछेद, पादछेद, जिव्हाछेद, अधरछेद या नावादिभूतिक श्रीराम. कान कापणे, नाक कापणे, हातपाय तोडणे, जीभ कापणे, ओठ कापणे. तिरमार सुळी देती, नेत्रवृषण काढिती, नखोनखी सुया मारिती या नावादिभूतिक श्रीराम. बाणांनी मारणे, सुळी देणे, डोळे काढणे, वृषण कापणे, नखात सुया मारणे. पारड्यामध्ये घालणे, काकडे लोट करणे, का भांड्या मुखे उडवणे या नावादिभूतिक श्रीराम. कानात खुंट्या ठोकणे, गुदद्वारी मेघ मारणे, नख शिकांत अंगाचे कातडे सोडणे. कानी खुंट्या आदळीती, अपानी मेघ मारिती, खाल काढून टाकीती या नावादिभूतिक श्रीराम. पोत्यात भरून मारणे, बोटे ठेचून मारणे अथवा गळ्याला गळ टोचणे, तापलेल्या चिमट्याने वृषण किंवा स्तन दाबणे. भोत आणि बोटबोटी अथवा गळ घालणे कंठी, सांडस लावून टाटी या नावादिभूतिक श्रीराम. उकळत्या शिशाचा रस पाजणे, विष देणे, शिरच्छेद करणे किंवा अंगावर माणसे नाचवून पायदळी तुडवून मारणे हे सर्व शिक्षेचे प्रकार. सिसे पाजणे, विष देणे अथवा शिरच्छेद करणे, कापाया तळी घालणे या नावादिभूतिक श्रीराम. उकळत्या शिशाचा रस पाजणे, विष देणे, शिरच्छेद करणे किंवा अंगावर माणसे नाचवून पायदळी तुडवून मारणे हे सर्व शिक्षेचे प्रकार. सरडे मांजरे भरीती अथवा फाशी नेऊन देती, नाना परी पीडा करीती या नावादिभूतिक श्रीराम. अंगावरील कपड्याला सरडे इत्यादी भरणे, बंद खोलीत पिसाळलेले मांजर अंगावर सोडणे अथवा फाशी देणे अशा नाना प्रकारांनी पीडा करणे. स्वान प्रळये, व्याघ्र प्रळये, भूत प्रळये, सुसरी प्रळये, शस्त्र प्रळये, वीज प्रळये या नावादिभूतिक श्रीराम. कुत्री, वाघ, भूतेखेते, सुसरी, नाना शस्त्रे, अंगावर वीज पडणे वगैरेंचा अतिरेक होणे व त्यामुळे मरण ओढवणे. सिरा ओढून घेती, टेंभे लावून भाजिती, ऐशा नाना विपत्ती या नावादिभूतिक श्रीराम. अंगातील शिरा तोडणे, टेंभे लावून त्यांनी अंगाला चटके देणे अशा नाना विपत्ती. मनुष्यहानी, वित्तहानी, वैभवहानी, महत्वहानी, पशुहानी, पदार्थहानी या नावादिभूतिक श्रीराम. जवळची माणसे मरणे, वित्तहानी, वैभव नाहीसे होणे, मान सन्मान यांची हानी, जनावरे मरणे इत्यादी चीज वस्तू नाहीशी होणे. बाळपणी मरे माता, तारुण्यपणी मरे कांता, वृद्धपणी मृत्युसुता या नाव आदिभूतिक श्रीराम. बालपणात आई मरणे, तरुणपणी बायको मरणे, म्हातारपणी मुलगा मरणे. दुःख, दारिद्र्य आणि ऋण, विदेश पळणी, नागवण, आपदा अनुपत्ती, कदान्न या नाव आदिभूतिक श्रीराम. दुःख, दारिद्र्य, कर्ज, परदेशी पळून जावे लागणे, लूट होऊन सर्वस्वास मुकणे, संकटे येणे, आवश्यक वस्तूंचा तुटवडा भासणे, कदन्न खायची वेळ येणे. आकांत, वाखा, प्रळये, युद्ध होता पराजये, जीवलगांचा होये क्षये या नाव आदिभूतिक श्रीराम. महामारीने हजारो माणसे मरणे व त्यामुळे हाहाकार माजणे, युद्धात पराजय होणे, जीवलग माणसे मृत्यू पावणे. कठीण काळ आणि दुष्काळ, साशंक आणि वोखटी वेळ, उद्वेग चिंतेचे हळाळ या नाव आदिभूतिक श्रीराम. आधीचा कठीण काळ असता त्यात दुष्काळ पडणे, मनात धास्तावलेला असता वाईट वेळ येणे, उद्वेग
आणि चिंता यामुळे हालाहाल होणे. घाणा चरखी सिरकला, चाका खाले सापडला, नाना वन्हित पडिला, या नाव आदिभूतिक श्रीराम. घाण्यात किंवा चरकात सापडून चाकाखाली येणे, नाना प्रकारच्या आगीत सापडणे, नाना शस्त्रे भेदिला, नाना स्वापदी भक्षिला, नाना बंदी पडिला, या नाव आदिभूतिक श्रीराम. नाना शस्त्रांनी जखमा होणे, नाना श्वापदांनी खाणे, अनेक लोकांच्या कैदेत पडणे, नाना कुवासे निर्बुजे, नाना अपमाने लाजे, नाना शोके प्राणी झिजे, या नाव आदिभूतिक श्रीराम. नाना प्रकारच्या वाईट स्थळी राहावे लागल्याने श्वास कोंडणे, नाना प्रकारे अपमान झाल्याने लाज वाटणे, नाना प्रकारच्या शोकांनी खंगून जाणे, या सर्वांस आदी भौतिक तापच म्हणतात. ऐसे सांगता अपार आहेत दुःखाचे डोंगर, श्रुती जाणावा विचार, आदिभूतिकाचा श्रीराम. या प्रकारे आदिभौतिक ताप म्हणजे दुःखांचे डोंगरच असून ते अपार आहेत. येथे जे सांगितले आहेत त्यावरून श्रोत्यांनी आदिभौतिक तापाच्या स्वरूपासंबंधी विचार जाणून घ्यावा असे समर्थ म्हणतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आदिभूतिक ताप नाम समास 7वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.